आज आपण पोहे, तांदूळ किंवा मिक्स डाळीचे नव्हे तर अगदी छान असे अख्खे चण्याचे आज आपण परफेक्ट असे बाहेरून क्रिस्पी आतमधनं जाळीदार मऊसूत असे चविष्ट मसालेदार आप्पे कसे बनवायचं ते बघू शकाल. अगदी छान असे आपले चविष्ट पौष्टिक आणि त्यासोबत अगदी छान असे चटपटीत शेंगदाणा खोबरा चटणी देखील तयार आहे. लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला आप्प्यांसाठी लागणारे हरभरे आता आपण त्यांना भिजवून घेणार आहोत. आता हे 1 कप हरभरे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी भरपूर असं पाणी घालून आपण रात्रभर हरभरे हे भिजवून घ्यायचे. ह्या पद्धतीने आपण हरभरे मऊसूत होईपर्यंत त्यांना भिजवून घ्यायचे. जर आपल्याला वेळ कमी असेल तर गरम पाण्यामध्ये 4 ते 5 तास भिजवून घेतले तरी काही हरकत नाही. आता आपले रात्रभर भिजवून घेतलेले हरभरे म्हणजे चण्यांना आता आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे आपण निथळून घेणार आहोत. तर आपण संपूर्ण पाणी हे निथळून घेतले. लगेच हे हरभरे आता आपण संपूर्ण एका मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपण काढून घेऊया. आता आपण एकाच वेळेस जे बॅटर तयार करणार आहोत ते करून घेणार आहोत. जर आपल्या जास्ती प्रमाणात असेल तर 2 बॅचमध्ये करून घेतलं तरी काही हरकत नाही. जेवढे आपण हरभरे घेतले तर तेवढेच आता यामध्ये 1 कप आपण रवा हा घालणार आहोत. जर 1 वाटी हरभरा असेल तर 1 वाटी यामध्ये आपण रव्याचा वापर करा आणि समजा थोडंफार कमी जास्ती माप झालं तरी काही हरकत नाही. पाणी न घालता आपण सर्वात आधी मिक्सरला बारीक फिरवून घेतले. पाण्याचा वापर न करता सर्वात आधी आपण मिक्सरला फिरवून घेतले. त्यानंतर लगेच याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी आपण आता टाकून त्याला मिक्सरला पुन्हा बारीक फिरवून घेणार आहोत. रवा हा जाड बारीक कुठलाही वापरला तरी काही हरकत नाही, कारण की आपण त्याला नंतरून मिक्सरला पुन्हा बारीक फिरवून घेणार आहोत, म्हणून जाड बारीक कुठलाही वापरला तरी काही हरकत नाही. तर पाणी घातल्यानंतर पुन्हा मी हे बॅटर मिक्सरला बारीक फिरवून घेतले. ह्या पद्धतीने अगदी स्मूथ असं आपलं बॅटर हे तयार करून घ्यायचं. जर आपल्याला फिरवताना थोडाफार त्रास होत असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण आणखी वाढवलं तरी काही हरकत नाही. आणि ज्यावेळेस आपण पाणी घातलं त्यावेळेस जर तुम्हाला थोडासा आंबटपणा हवा असेल तर दह्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. आवडीनुसार थोडाफार यामध्ये बदल केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच आपण एका बाउलमध्ये आता हे संपूर्ण मिश्रण आपण काढून घेऊया. आता हे संपूर्ण मिश्रण काढून झाल्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या पद्धतीने आपण आता चमच्याच्या सहाय्याने याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर लगेच याच्यामध्ये आता काही आपण व्हेजिटेबल टाकून घेणार. बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, तुम्ही इथे बारीक किसून घेतलेला गाजर, सिमला मिरची, आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये भाज्या ह्या टाकून घेऊ शकतो. त्यानंतर लगेच मी आता अगदी बारीक किसणीने आता मध्यम आकाराचा 1 बटाटा हा किसून घेते. अगदी बारीक असा किसून घ्या, जेणेकरून म्हणजे आपले जे आपण शिजवणार आहोत ज्या बॅटरमध्ये जेवढ्या स्टीममध्ये ते देखील बटाटा हा व्यवस्थित शिजेल आणि आपल्या बटाट्याची चवही बिघडणार नाही. तर ह्या पद्धतीने अगदी बारीक अशा किसणीने मी बटाटा हा किसून घेतला आहे. त्यानंतर लगेच आता आपण याला चवीनुसार मीठ आपण टाकून घेऊया. मीठ घातल्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे आता आपलं अगदी छान असं बॅटर तयार झालं आहे. आणखी आपल्या आप्प्यांच्या मिश्रणाला म्हणजे आपल्या आप्पे अगदी छान असे आणखी चटपटीत मसालेदार होण्यासाठी आपण यावरती फोडणी लावून घेणार आहोत. फोडणी लावून घेण्यासाठी साईडला फोडणी पात्रामध्ये आपण 1 ते 1.5 चमचे आपण आता तेल हे गरम करून घेणार. थोडंसं आपण यामध्ये जास्तीचं तेल वापरतो आहे. तेलामुळे आपले आप्पे थोडे मऊ तयार होतील, बाहेरून क्रिस्पी देखील ते तयार होतील. जर आपले तेल कमी खात असेल तर कमी तेल घातलं तरी काही हरकत नाही. तेल आता आपलं अगदी छान तापल्यानंतर लगेच याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा आपण ह्यामध्ये उडदाची डाळ ही घालणार. उडदाच्या डाळीमध्ये खूप छान चविष्ट असे आपले हे आप्पे तयार होतात. नक्की तुम्ही ह्या पद्धतीची फोडणी लावून आप्पे हे तयार करून बघा. आता आपली फोडणी ही अगदी छान मोहरी, जिरे छान तडतडल्यानंतर डाळ देखील अगदी छान हलकीशी ब्राऊन होण्यानंतर लगेच आपण गॅस हा बंद करायचा. हलकंसं अर्धा मिनिटभर तेल गार होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपण आता ह्यामध्ये धनेपूड, गरजेनुसार म्हणजे आवडीनुसार लाल तिखट आणि अगदी थोडीशी हळद घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपली अगदी छान गरमागरम फोडणी लगेच आपण या मिश्रणावरती घालून घ्यायची. आपण ह्या पद्धतीने जर फोडणी लावली तर अगदी छान असे आपले मसालेदार आपले आप्पे हे तयार होतात. जर तुम्हाला आणखी जास्ती मसालेदार आवडत असेल तर थोडे आणखी आवडीनुसार मसाले घातले तरी काही हरकत नाही. याला आता या मिश्रणाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जे संपूर्ण आपण मसाले घातले ते व्यवस्थित मिक्स होऊन जातील. तर या पद्धतीने आता आपलं हे बॅटर तयार झाले. जर तुम्हाला ह्यापेक्षाही थोडंसं घट्टसर मिश्रण वाटत असेल तर अगदी थोडंसं पाणी घालून थोडंसं सैलसर करून घेतलं तरी काही हरकत नाही, पण यापेक्षा जास्तीचं सैलसर करून घेऊ नका. इनो घातल्यानंतर पुन्हा आणखी अगदी थोडंसं असं ते सैलसर होतं. अगदी छान
फंच होण्यासाठी यामध्ये आपण 1 चमचा इनो घातले. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून फक्त काही सेकंद आपण यामध्ये इनो हे मिक्स करून घेणार आहोत. यापेक्षा जास्त वेळ मिक्स करून घेऊ नका. जी काही हवा तयार होते ती रिलीज होऊन जाते. आता आपलं अगदी परफेक्ट असं मिश्रण हे तयार झाले. त्यानंतर लगेच साईडला गॅसवरती आप्पे पात्र हे गरम करून घ्यायचं. त्यामध्ये आपण आता तेल हे लावून घेऊया. तेलाच्या जागेवरती आपण बटर किंवा तेलाचा वापर केला आवडीनुसार तरी काही हरकत नाही. आता आपलं तेल हे लावून झाल्यानंतर लगेच आता आपण मिश्रण हे टाकून घेऊया. ह्या पद्धतीने आता आपण संपूर्ण आप्पे हे तयार करून घेणार आहोत. मंद आचेवरती छान आप्पे 3 ते 4 मिनिटभर आपण यांना शिजवून घ्यायचे. जर आपण फुल गॅसवरती शिजवून घेतले तर बाहेरून ते लयच क्रिस्पी होतात आणि आतमधनं ते छान जाळीदार आणि ते व्यवस्थित ते शिजत नाही. म्हणून झाकण ठेवून आता आपण मंद आचेवरती एका साईडने 2 ते 3 मिनटं आणि एका साईडने 2 ते 3 मिनटं, एकूण 5 ते 6 मिनटं आपण यांना शिजवून घेणार. तर 3 मिनटानंतर बघू शकाल वरून अगदी छान असं आपले आप्पे आपल्याला शिजलेली दिसत आहे. जर आपल्याला असं कळत नसेल तर हाताने चेक करून बघून घेऊ शकता. हाताला जर चिपकत असेल तर आपले आप्पे हे शिजलेले नाही. थोड्या वेळ पुन्हा आणखी त्याला शिजवून घ्यायचं. त्यानंतर उलटं करून घेतले, दुसरी साईड आपण पलटून घेतली. त्यामध्ये लयच आता पुन्हा आणखी आपण तेल लावून छान आता क्रिस्पी होईपर्यंत दुसरी साईड देखील त्याला शिजवून घेणार आहोत. यावरती पुन्हा आणखी आपण झाकण ठेवून घेऊया. तेल घातल्यानंतर पुन्हा आणखी 2 ते 3 मिनटं आपण ही दुसरी साईड देखील तिला शिजवून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनटानंतर दुसरी साईड देखील अगदी छान असे आपले आप्पे हे शिजून तयार झाले. जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे चविष्ट, जाळीदार आणि आतमधनं अगदी मऊ असे आपले आप्पे हे तयार आहे. याच पद्धतीने आता आपण संपूर्ण आप्पे हे तयार करून घ्या. अगदी परफेक्ट असे बाहेरून क्रिस्पी, जाळीदार, चविष्ट आणि तेवढे पौष्टिक, मुलं देखील अगदी आवडून खातील एवढे छान चटपटीत असे आपले हे आप्पे हे तयार होतात. आता आपण संपूर्ण आप्पे तयार करून घेऊया आणि त्यानंतर आप्प्यांसोबत खाण्यासाठी अगदी छान चटपटीत आंबट, गोड, तिखट अशी चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतले. त्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे किंवा भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट, जर तुम्हाला साल आवडत नसेल तर साल काढून घेतलं तरी काही हरकत नाही. बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं आणि त्यानंतर यामध्ये मी चिंचेचं आणि गूळ याची चटणी मी आधीच तयार करून ठेवलेली असते ती घातली. त्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण आता गरजेनुसार पाणी घालून मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत. थोडासा याच्यामध्ये अगदी छान फ्लेवर येण्यासाठी पुन्हा आणखी मी 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या ह्या घातल्या. नाही घातल्या तरी काही हरकत नाही. जर आपल्याला आवडत असेल लसूण तर घातलं तरी काही हरकत नाही. अगदी थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला बारीक फिरून घेतले. मी थोडीशी घट्टसर अशी चटणीही बनवते. जर आपल्याला सैलसर आवडत असेल तर थोडं पाणी घालून पुन्हा मिक्सरला बारीक फिरून घेतले तरी काही हरकत नाही. चटणीही आपण लगेच एका बाउलमध्ये काढून घेतली. आपण आता फोडणीही लावून घेणार आहोत. फोडणी लावण्यासाठी फोडणी पात्र्यामध्ये मी 1 चमचाभर तेल गरम करून घेतले. मोहरी अगदी छान तडतडल्यानंतरच आपण यामध्ये जिरे हे टाकून घेऊया. आता जिरे, मोहरी अगदी छान तळल्यानंतर अगदी हलकंसं तेल हे गारू द्यायचं आणि त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घालून गरमागरम फोडणी लगेच चटणीवरती ही लावून घ्यायची. तर बघू शकाल छान अशा आंबट, गोड, तिखट चवीची आपली अगदी छान खोबऱ्या आणि शेंगदाण्याची चटणी देखील तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर चटणीमध्ये आपण फोडणी ही व्यवस्थित मिक्स करून घेतली. जेवढी दिसायला सुंदर दिसते ना आपली चटणी देखील तेवढीच आपली चविष्ट अशी तयार झाली. यासोबत आपण वेगवेगळ्या आप्प्यांसोबत वेगवेगळे चटणी हे तयार करून घेऊ शकतो. सॉससोबत देखील आपण खाऊन घेऊ शकतो, नाहीतर असे देखील आपण खाऊन घेतले आप्पे तरी काही हरकत नाही. एवढे ते चविष्ट असे आपले आप्पे हे राहतात. आपण तर नेहमी चण्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा उसळ आपण बनवत असतो, पण ह्या पद्धतीने नक्की तुम्ही एक वेळेस आप्पे हे करून बघा. सर्वजण अगदी आवडून खातील आणि तुम्ही नेहमी एक वेळेस जर बनवले तर नेहमी तुम्ही बनवाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर आतमधनं अगदी परफेक्ट असे आपले जाळीदार, बाहेरून क्रिस्पी असे आपले अगदी परफेक्ट चणा आप्पे हे तयार आहे.